कविताच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पावभाजी। मी त्यासाठी साहित्य घेतलं आहे फ्लावर, बटाटा, बीट, वाटाणा। आता हे सर्व आपण कुकरमध्ये बॉईल करून घेऊ। हे सर्व साहित्य आपण पाण्यात बुडवून इतकं पाणी घालून कुकरमध्ये उकडायला ठेवलं आहे। हे चांगलं गाळ होईस्तोवर शिजवून घ्यायचं आहे। आता ही भाजी आपली उकळून घेतली आहे। आता आपण मॅशरने मॅश करून घेऊ। आता आपण पावभाजी बनवण्यासाठी साहित्य घेतलं आहे 2 कांदे, टोमॅटो, शिमला मिरची, अद्रक लसणाची पेस्ट। थोडं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा कांदा आपला परतून झाला आहे। यामध्ये आपण शिमला टाकून परतून घेऊ। शिमला मऊ होईपर्यंत परतून घेऊ झाली। यामध्ये टोमॅटो टाकू। टोमॅटो चांगलं शिजेपर्यंत परतून घेऊ। याला एक वाफ आणू। आता हे आपलं टोमॅटो मऊ झालेलं आहे परतून। यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकू। यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊ। आता यामध्ये आपण हळद, लाल मिरची पावडर, मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायची, तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढं। आणि पावभाजी मसाला टाकायचा। पावभाजी मसाला थोडाच टाकायचा, बाकीचा मसाला आपण भाजी झाल्यानंतर वरतून टाकणार आहे थोडा, मग त्याने भाजीचा वास छान येतो। आणि मीठ हे सर्व टाकून आपण परतून घेऊ। सुके मसाले परतून घेतले। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि गिरवीला आहे ना तेल सुटूस तर परतून घेऊ। आता हे मसाल्यामध्ये मी भाजी वरून घेतलेली आहे। आता ही भाजी चांगली उकळी आणून घेऊ। ही झाली आपली पावभाजी तयार। आपली पावभाजी तयार। आता याच्यावरतून आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे। चपाती बरोबर खा नाही तर पावा बरोबर खा, छानच लागते। धन्यवाद।